रामवाडीतील लक्ष्मी आई यात्रा उत्सव उत्साहात पारंपरिक वाद्याच्या गजरात निघाली भव्य मिरवणूक। अमावस्येनिमित्त अहिल्यानगर शहरातील रामवाडी येथे लक्ष्मी आई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। अखंड रामवाडी मित्रमंडळाच्या वतीने यात्रेचे विविध उपक्रम उत्साहात पार पडले। यात्रेनिमित्त रामवाडी परिसरातून पारंपरिक वाद्याच्या गजरात लक्ष्मी मातेच्या उत्सव मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले। आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मोहित शेठ पंजाबी व सागर मुर्तुडकर यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ झाला। मिरवणुकीदरम्यान युवक व भाविकांनी भक्तिगीतांवर ठेका धरला, तर पारंपरिक वाद्याच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला। तसेच आदल्या दिवशी रामवाडी येथे यात्रेनिमित्त भव्य भंडाऱ्याचे प्रारंभ उपमहापौर धनंजय भैया जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थित नगरसेवक जय भोसले व मातंग आरक्षण मोर्चाचे सुनील उमाप उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला। दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणाऱ्या लक्ष्मीमाई यात्रेला 50 ते 60 वर्षाची परंपरा असल्याचे सांगण्यात आले। प्रवारा संगमेतून युवकांनी कावडीने आणलेले पवित्र जलाने रामवाडी येथील लक्ष्मी मातेच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला। त्यानंतर विधिवत पूजा अर्चा करून लक्ष्मी मातेच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक शहरातून काढण्यात आली। ही शोभायात्रा कोठला, मंगलगेट, सर्जेपूर, रंगभवन मार्गे मार्गक्रमण करून पुन्हा रामवाडी येथे पोहोचली। ठिकठिकाणी भाविकांनी लक्ष्मी मातेचे दर्शन घेत मिरवणुकीचे स्वागत केले। युवकांसह महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने यात्रेला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले। यावेळी प्रकाश वाघमारे, सागर साठे, पप्पू पाटील, अश्विन खुडे, दीपक सरोदे, दीपक साबळे, सतीश साळवे, सुरेश वैरागर, कुणाल डाके, दीपक लोखंडे, किशोर उल्हारे, बंटी साबळे, पप्पू पाथरे, गणेश ससाने, अजय केजरला, मयूर चाखले, अमित कांबळे, राजू दिवटे यांच्यासह युवक व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धार्मिक परंपरा, सामाजिक एकोपा आणि उत्साहपूर्ण वातावरणात लक्ष्मी आई यात्रा उत्सवाची सांगता झाली। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। आज आपले रामवाडी वस्तीची यात्रा 2026 मध्ये या यात्रेला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे या यात्रेत मोठा जनसमुदाय असतो। 1,500 लोकांची पब्लिक असते आणि सगळ्याला सहकार्य करून पूर्ण मॅनेजमेंट करून यात्रा चांगल्या पद्धतीने आपल्या रामवाडीपर्यंत व्यवस्थित आणली। कुठेही कोणताही अडथळा होऊन दिला नाही त्यांनी। त्यामुळे त्यांचा सगळ्या आपल्या स्टाफचा त्यांचा सत्कार आपल्या रामवाडी मित्रमंडळ, अखंड रामवाडी मित्रमंडळातर्फे इथं करण्यात येतोय आणि असंच सहकार्य पोलीस प्रशासनाचं राहिलं तर आमची यात्रा 100 वर्ष पण पूर्ण करणार आणि पुढील काळात प्रशासनाच्या आम्हाला या पद्धतीने सहकार्य राहावा एवढीच विनंती आहे। आज या ठिकाणी अखंड रामवाडी तर्फे लक्ष्मी आई यात्रा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडली। ते यात्रेचं नियोजन म्हणजे अध्यक्ष प्रकाश भाऊ वाघमारे यांच्या मार्फत होत असतं। तसंच सर्व मित्र परिवारांनी व रामवाडीतील सर्वच युवकांनी व्यवस्थित पद्धतीने यात्रा पार पाडली। सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। तसंच आम्हाला पोलीस प्रशासनाने देखील सर्व काही सहकार्य केलं। त्याचप्रमाणे आपल्या तोफखाना पोलीस स्टेशनचे PI बालाजी वैद्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक निघली होती। त्याच पद्धतीने त्यांचं देखील खूप महत्त्वाचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। त्यामुळेच ही व्यवस्थितरित्या यात्रा पार पडली। त्याच पद्धतीने आम्ही आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक काढत असतो। त्या मिरवणुकीचं 60वं वर्ष होतं आणि या पद्धतीने या मिरवणुकीचं उद्घाटन सागर भाऊ मुर्तडकर नगरसेवक, तसंच मोहित पंजाबी नगरसेवक व जयजी भोसले नगरसेवक यांच्या हस्ते या मिरवणुकीची शुभारंभ झाला होता आणि सर्वांचे सहमतीने आमच्या व्यवस्थितरित्या गल्लीच्या एकजुटीने ही यात्रा एकदम व्यवस्थितरित्या संपन्न झाली। त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।